आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। मेरी बहन को फ़ोन क्यों कर रहा है कहकर युवक पर किया जानलेवा हमला। दरअसल सोलापुर जिला मंदरुप गांव के रहने वाले मूड़सिद्ध खैयाड़े ने मंदरुप पुलिस थाने में फरियाद दर्ज करवाई है कि बीते गुरुवार 10 जुलाई 2025 की रात 11 बजे के आसपास उसका भाई सिद्धाराम खेत जा रहा था कि सातप्पा महत्रे बस्ती के पास प्रमोद जोड़मोटे नामी युवक ने बीच रास्ते बाइक रोककर मेरी बहन को फोन क्यों किया कहकर रॉड निकाल सिद्धाराम पर हमला कर मौके से फरार हो गया, जहां बेहोश पड़े सिद्धाराम को सिविल अस्पताल में भर्ती कराया गया है। पुलिस ने आरोपी प्रमोद जोड़मोटे के खिलाफ BNS 109, 115(2), 126(2), 351(2)(3) और 352 के तहत मामला दर्ज कर अगली जांच में जुटी है। काय ते पोरीचं काय लफडं होतं माहित नाही, खरं लय लेकराला तसं अडवून बोलून घेऊन मारले त्याने, लय मारले. म्हणजे ते पोरगीचे भाऊ वगैरे हा भाव आहेत, वडील भाव सगळं वडील मिळून ते आई सगळंच मिळून सगळं मारलं. मिळून लेकराला म्हणजे बोलून पोरीचे भाऊ त्यांचे हा. नातेवाईक वगैरे हा. हा, त्यांचा पाहुण्या तुमचा सगळ्याला पोरगा आहेत का हा, हा. मग काय वय तुझं 25 आहे. 25 वगैरे कशा कशांनी मारले तलवारनं तलवार झेंड्यानं झंब्यानं मारले. अच्छा तुमचे मुलाची कशी आहे स्थिती कशी आहे सध्याचं काय नाही घोष नाही. कंडिशन हा. किती जण मिळून मारले 10 जण 8-10 जण मिळून मारलं. मारले तर लय जण आले त्यांनी. तर काय मागणी काय मग त्याला मला काय काय तर करा की त्याला- मग माझ्या लेकराला असं झालं तर आम्ही कसं सोडायचं सांगा परत. माझ्या भावाला परवा दिवशी रात्री 11 तारखेला 11-11:30च्या सुमारास अटक म्हणजे मुलांनी वाट्यात जाताना अडवून मारहाण केली. त्यासोबत मारहाण केली. एक 5-6 जण होते वाटतं. प्रमोद जोडमोटे तो आहे ना, त्याचं नाव सांगितलं भावानी मला. तेव्हा मी तिथं झालं ना सगळं, भावाला घेऊन आलोय. घेऊन आल्यानंतर भावानी मला नाव सांगितलं. तेव्हा मी विचारलो त्याला, तिथं पट्टी वगैरे झाली. त्यानंतर विचारलो काय झालंय म्हणल्यानंतर भावानी म्हणला की असं असं प्रमोद जोडमोटे मला वाट्यात अडवून मारलंय, असं मला फोन का केला, म्हणजे माझ्या बहिणीला फोन का केला म्हणून त्यासाठी मारला त्याने वाट्यात. पोरगीचा भाऊ हा, पोरगीचा भाऊनी मारला. प्रमोद जोडमोटे म्हणून आहे म्हणजे तो किती मारला. दिवसा अगोदर मिटला होता म्हणजे म्हणजे बैठक वगैरे असं झाली का? महिन्याच्या आसपास मिटला होता सगळा. तो मिटल्यानंतर सगळं क्लोज झालं. मग आमचा भाऊ बिंदास होता, काय नाहीये विषय नाही म्हणून. मग तो शेताला रात्री इथनं आमच्यापासून उठून रात्री 10-11 वाजता निघालाय. मग वाटेत त्याला अडवून मारहाण केली. तर मग त्यानंतर मारहाण झाल्यानंतर तो भाऊ उठला तिथनं. ते लोक साईडचे लोक आहेत ना, ते वरडावरडा केल्यानंतर ते पळून गेलेत लोक. पळून गेल्यानंतर मग माझा भाऊ उठून डोक्याला वगैरे बांधून गाडीवरती पुढे आल्यानंतर त्याला कंट्रोल झालं. रक्त लय गळत होता. तिथं पूर्ण 10 टाक्या पडलेत त्याला. रक्त लय गळत होता. मग पुढे येऊन पडला. मग माझा मित्र तिथनं वाट्यात लोक गोळा झालते. माझा मित्र तिकडे चालला होता, वाट्याला शेताला चालला होता. त्याने मला फोन करून सांगितलं असं की तुझा भाऊ इथं पडलाय. मग मी गेलो. मग तोपर्यंत लोकांनी अँब्युलन्स बोलवून घेतला होता. मग त्याला सिव्हिलला येऊन ऍडमिट केला. मिटला होता विषय अजून मारण्याचे वगैरे काय हा, मिटला होता विषय. त्यांनी खुन्नस धरून भावानी मारले. काय अजून कॉल वगैरे केलते का तुमचा भाऊ नाही कॉल वगैरे नाही केला. आता काय पोलिसांनी काय सांगितलं पोलिसांनी FIR घेतली आमची, पण पोलिसांनी लवकरात लवकर त्यावरती ऍक्शन घेतलं पाहिजे. गुन्हा त्याला दाखल झाला का हो, गुन्हा दाखल झालाय. काल संध्याकाळी तो गुन्हा दाखल झालाय. मग लवकरात लवकर पोलिसांनी त्याला ऍक्शन घेतलं पाहिजे. त्याला अटक झालं पाहिजे. लवकरात लवकर अटक झालं पाहिजे ना. हा, हो जे असेल ते पोलिसांनी लवकरात लवकर अटक केलं पाहिजे.